पलूस कडेगावमध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकता पारंपरिक लढत होत आहे. देशमुख विरुद्ध कदम अशी ही लढत आहे. विश्वजित कदम यांच्या विरोधात संग्राम देशमुख हे या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत. प्रचार कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने सुरू आहे आपण त्यांच्याबरोबर जाणून घेऊया. भाजपचे ते अधिकृत उमेदवार आहेत. मला सांगा संग्राम भाऊ, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आणि काय प्रतिसाद मिळते? पलूस कडेगाव विधानसभा हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी या ठिकाणी निवडणूक लढवतो आहे. ही निवडणूक लढवत असताना देशाचे नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि सहयोगी पक्षासोबत आम्ही अत्यंत प्रभावी योजनाच्या माध्यमातून या मतदारसंघाचा जो विकास साधला आम्ही त्याप्रती आम्ही मतदार बंधू भगिनींना विनंती करतो आहे, आवाहन करतो आहे. आणि माझ्यासोबत काम करणारे आमचे सर्व नेते मंडळी, सहकारी कार्यकर्ते प्रचंड ताकदीने या ठिकाणी काम करतात आणि उत्स्फूर्त प्रतिसाद विशेषतः आमच्या लाडक्या बहिणी असतील, माता भगिनी असतील आणि आमचे सहकारी शेतकरी बंधू असतील यांच्यामधून प्रचंड उत्साहानं आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे. ह्या मतदारसंघात विश्वजित कदम हे आमदार म्हणून काम करत आहेत. या भागात विकास झाला आहे असं वाटतं का? आणि तुमचं विजन काय आहे? या मतदारसंघामध्ये विश्वजित कदम हे गेली 10 वर्षे नेतृत्व करत आहेत. कदम साहेबांच्या नंतर निधनानंतर ते 4 वर्ष आमदार होते. या 5 वर्षाच्यामध्ये 2.5 वर्ष राज्यमंत्री होते. या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांचं सरकार असताना अशी जी आत्ता अनुभवतो आहे आम्ही, ज्या योजना आहेत, सरकारच्या प्रती असणारी मदत आहे, ही या ठिकाणी पाहायला मिळत नाही. त्यांच्याकडून ती करता आली नाही. त्यांच्याकडे कृषी खातं होतं, सहकार खातं होतं, समाज कल्याण खातं होतं, अशी विविध खाती घेऊन ते या ठिकाणी काम करत होते. या पलूस तालुक्यामध्ये पूर आला, या पलूस तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आला, त्यावेळी आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी मदत होताना पाहायला मिळाली नाही किंवा त्यांच्याकडून झाली नाही. आत्ता आमचं महायुतीचं सरकार काम करते. आमच्या शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीपासून शेतकऱ्याच्या सन्मान योजनेपर्यंत, लाडक्या बहिणीच्या योजनेपासून आरोग्याच्या मदतीपर्यंत अशा अनेक योजना आहेत. कामगार कल्याण मंडळाची योजना असेल, अशा अनेक योजनातून या मतदारसंघातल्या प्रत्येक घटकाला या ठिकाणी मदत होते. आणि त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये 100% भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी जी उमेदवारी करतो आहे त्याला मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळतो आहे. काय विजन आहे तुमचं या मतदारसंघातील नागरिकांच्यासाठी, जनतेसाठी? या मतदारसंघाचा रोल मॉडेल बनवून महाराष्ट्रातला एक आदर्श मतदारसंघ कसा असावा, चौफेर विकासानं रस्ते, गटर हे कामं झाली म्हणजे तो विकास झाला असं म्हणता येणार नाही. याच्याही पलीकडं जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना आणून या मतदारसंघामध्ये वेगवेगळं जाळं पसरून अत्यंत आदर्श असा मतदारसंघ बनवण्याचं आमचं या ठिकाणी स्वप्न आहे. आणि मला खात्री आहे उद्याच्या 20 तारखेला आमची मायबाप मतदार बंधू भगिनी आम्हाला आशीर्वाद देतील आणि त्यांची सेवा करत असताना येणाऱ्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघाचं चित्र आम्ही पालटून दाखवू. नक्कीच आपण पाहू शकता येणाऱ्या काळामध्ये या मतदारसंघातील जनता मला स्वीकारेल आणि माझा विजय निश्चित होईल असे मत संग्राम देशमुख यांनी व्यक्त केलेले आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.